फक्त बाबा म्हणाले म्हणून आला होतास का? तसं असेल तर राहू दे जायचं. तसं मलाही आवडणार नाही, फक्त बाबांच्या म्हणण्यावर जायचं असेल तर. मग कॅन्सल कर. व्हॉट? काय म्हणालीस तू? अक्षया, अगं मलाही आवडेल तुझ्यासोबत डिनरला जायला, पण मला वाटलं तू इंटरेस्टेड नसशील. सो हे अक्षया, चल ना यार, डिनरला जाऊ आज प्लीज. समीर तिला अगदी काकुलतीला येऊन विचारत होता आणि नेमकं त्यावेळी त्या लाईनमध्ये पोहोचलेल्या अर्जुनच्या कानावर दोघांचं बोलणं पडलं. आणि मग मात्र तो 1 मिनिटही तिथं थांबला नाही आणि सरळ निघून बाहेर आला. आपण ऐकत आहोत अध्यायम या कथेचा पुढचा भाग. पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 38. अक्षया कामात गुंतली होती खरी, पण तिला बाबांचं सकाळचं बोलणं सारखंच आठवत होतं. त्यांनी सकाळी काढलेल्या एंगेजमेंटच्या विषयाने तिच्या मनात आता खरा संघर्ष सुरू झाला होता. या बाबांना कसं समजावू? एंगेजमेंटची घाई नाही होते का? रागावून बोलले की भलतंच काही व्हायला नको म्हणून खूप टाळते मी, पण आता समीरला कळालं की एंगेजमेंटसाठी ते घाई करत आहेत तर तो मात्र चांगलाच खुश होईल. पण माझं काय? बाबांच्या म्हणण्यासाठी तरी मला त्याला संधी द्यायला हवी का? काय सांगावं, कदाचित तो तसा नसेल आणि माझाच पूर्वग्रह दूषित असेल तर. पण तरीही मी बाबांच्या आग्रहामुळे माझ्या मनाला तयार जरी केलं तरीही माहीत नाही का तितका उत्साह नाही वाटत आहे मला या एंगेजमेंटमध्ये, नाही या लग्नामध्ये. काहीतरी चुकत असल्याची भावना होते. माझं अंतर्मन काहीतरी वेगळं सांगतंय, पण बाबा आहेत की समजून घ्यायला तयारच नाही आहेत. कोणाशी बोलू आता? कोणाला सांगूही यातली तगमग. एक संधी बाबांसाठी तुला त्याला द्यावीच लागेल अक्षया. थिंक वन्स अबाउट, होप फॉर बेस्ट. एवढ्यात तिचा डेस्कवरचा लँडलाईन वाजला. तिनं फोन उचलला तर समोरून अर्जुन बोलत होता. अक्षया, थोडं केबिनमध्ये येतेस? हो सर, आलेच, तिने म्हणताच पलीकडून फोन ठेवला गेला आणि ती त्याच्या केबिनमध्ये जायला निघाली. अर्जुनच्या केबिनमध्ये आल्यावर, अक्षया, एक महत्त्वाची ॲड बनवायची आहे, लगेच कामाला लाग. कोणती सर? अक्षया, यावेळी मी तुला एक नवीन टूर प्रमोशन संदर्भात काम देतोय. निलगिरी हिल्सच्या प्रमोशनचं काम आहे. तर या टूरच्या स्पेशालिटीवर लक्ष केंद्रित करत एक आकर्षक ॲड तयार करायची आहे. त्या ठिकाणी असलेल्या विशेष सुविधांबद्दल, स्थानिक संस्कृतीबद्दल तर माहिती द्यायची आहेच, शिवाय ग्राहकांना त्या ठिकाणी कशा प्रकारे अनोख्या अनुभवाची हमी मिळेल यावरून माहिती देणार आहोत आपण. ओके सर, आणखी काही खास नमूद करायचं आहे का तुम्हाला? तू एक काम कर, ॲडमध्ये त्या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य, जेवणाची विशेषता आणि त्या टूरच्या विविध अनुभवांची एखादी क्लिप टाकता आली तर पहा. आय एम शुअर तू नेहमीप्रमाणे हे देखील बेस्टच करशील. मी तुला मेल करतोय. आणि हो, आपल्याला ही अर्जंट हवी आहे, सो बाकीचं काम बाजूला ठेवशील जरा आणि पहिली ही ॲड करायला घेशील. ओके सर, मी लगेच कामाला लागते, म्हणत ती तिथून तिच्या जागेवर आली. तिने लागलीच ते काम करायला घेतलं, कारण आता घड्याळात 5 वाजत होते. तिच्याकडे फार वेळ नव्हता. अक्षयाने अर्जुनने सांगितलं म्हणताना पहिलं चाललेलं काम थांबवलं आणि त्या ॲडवर काम करायला घेतलेलं. सरांनी पाठवलेले अटॅचमेंट ॲड करत ती त्या ॲडला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं मन नेहमीसारखं आज उत्साही नव्हतं. ती समीर आणि एंगेजमेंट या विचाराने अस्वस्थ होती. त्या नादात अर्जुनने पाठवलेले काही अटॅचमेंट ती ॲडमध्ये ॲड करायला विसरली. तिनं शेवटची ॲड एकदा दोनदा पाहून घेतली, पण यावेळी तिला स्वतःलाही ती तितकी उत्कृष्ट वाटत नव्हती. पण तिच्या नेमकं लक्षात येत नव्हतं की नक्की कुठं चुकत आहे. अखेर असं काही नसेल आणि आपणच जास्त विचार करतोय असा विचार करत ती ॲड दाखवायला अर्जुनच्या केबिनमध्ये आली.
मे आय कम इन सर? येस अक्षया, झाली ॲड बनवून? हो सर, तुम्ही एकदा पाहून घ्या ना. अक्षया, आय थिंक तुझं काम बेस्ट आहे. तू मला न दाखवता केलीस तरी चालेल. सर, तुम्ही जस्ट एकदा नजरेखालून घालून घ्याल का प्लीज? ती बारीक तोंड करून म्हणाली. बरं आण. तो म्हणाला आणि तिनं तिचा मोबाईल त्याच्या हातात दिला. तो ॲड पाहत होता एवढ्यात समीरही त्या केबिनमध्ये आला. अक्षयाने त्याच्याकडे पाहून पुन्हा अर्जुनकडे लक्ष दिलं आणि तोही तिथंच बाजूला येऊन थांबला. अक्षया, व्हॉट इज दिस? तू नीट पाहिलीस का ॲड? यात सगळ्या गोष्टी आल्या नाही आहेत. असं कसं शक्य आहे सर? तुम्ही पाठवलं ते सगळं नीट ॲड केलंय मी. अक्षया, मग मी खोटं बोलतोय का? त्याचा आवाज वाढला. आय एम सॉरी सर. सी, मी तुला पाठवलेल्या सगळ्या अटॅचमेंट ओपन करून दाखवतो, मग तर कळेल ना. अर्जुनने त्याच्या लॅपटॉपवरच्या फाईल्स पटापट उघडल्या आणि म्हणाला, हे बघ अक्षया, मी तुला या प्रेझेंटेशनसाठी सगळ्या अटॅचमेंट दिल्या होत्या. यात या टूरसाठी खास वैशिष्ट्य आणि ग्राहकांसाठीचे फायदेही नमूद करायचे होते, पण तू ते समाविष्ट केलेच नाहीयेस. अक्षया थोडी गोंधळली. सर, मी सगळी माहिती तपासून घेतली होती. कदाचित माझ्याकडून काहीतरी राहून गेलंय. राहिलं आहे तेच सांगतोय मी. हे बघ, मी खासपणे ट्रेकिंग आणि वॉटरफॉल्सचं वैशिष्ट्य सांगायला सांगितलं होतं, जे की मुख्य हायलाईट आहे, पण तुझ्या ॲडमध्ये ते दिसतच नाही आहे अजिबात. त्याशिवाय ग्राहकांसाठीचा डिस्काउंट ऑफरचा उल्लेखही नाही आहे. तुझं लक्ष कुठे आहे अक्षया? समीरने एक कटाक्ष टाकत विचारलं. सर, तुम्हाला माहिती आहे ना तिचं काम तसं व्यवस्थित आहे. कदाचित चुकून झालं असेल तिच्याकडून आज. समीर तिची बाजू घेत म्हणाला. समीर, मला कळतं ते, पण अशा प्रकारची चूक तिच्यासारख्या एखाद्या प्रोफेशनलकडून अपेक्षित नाही आहे. आपण हीच ॲड पोस्ट केली असती तर आपल्या कंपनीची प्रतिमा कशी दिसली असती याचा विचार कर. अक्षया यावर थोडी सावधपणे म्हणाली. सॉरी सर, कदाचित माझ्याकडून काहीतरी गडबड झाली असावी. तिचा स्वर आत्मविश्वास गमावल्यासारखा वाटत होता. अक्षयाच्या चेहऱ्यावर अपराधी भाव दिसू लागले. आय एम रिअली सॉरी सर, मी लगेच ही ॲड सुधारते. अर्जुनने शांतपणे उत्तर दिलं. ठीक आहे, यावेळी नीट लक्ष दे आणि लक्षात ठेव की अशी चूक पुन्हा होऊ नये. समीर हसत तिला हलकंसं म्हणाला. इट्स ओके अक्षया, कधी कधी होतं, तू सुधारशील चूक. अक्षयाने कधी नव्हे ते समीरकडे पाहत मान हलवली. डोळ्यातील अपराधी भाव लपवत ती तिथून बाहेर पडली. अर्जुन ती केबिन बाहेर पडली तरी त्याच दिशेने पाहत राहिलेला. हिला काय झालंय आज? अशा प्रकारची चूक ती करूच शकत नाही, मला माहिती आहे. तो विचारात हरवलेला. तिथं समीर आहे हे सुद्धा विसरलेला. एवढ्यात समीर त्याला म्हणाला. सर, डोंट वरी, ती करेल. तिचं काम किती प्रभावी आहे तुम्हाला तर माहितीच आहे. हो, मला माहिती आहे. पण काय रे समीर, मला वाटतं माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती आहे वाटतं. काय भानगड काय? हल्ली सतत फोन करत असतोस तिला. म्हणजे लास्ट वीकमध्ये माझ्यासमोरच तर तुझे फोन येत होते तिला, म्हणून विचारतोय. काही खास चालू आहे का तुमच्यात? अर्जुन त्याची नजर लॅपटॉपवर गडबड म्हणाला. सर, कसली भानगड? ॲक्च्युली आमचं लग्न ठरण्याची शक्यता आहे. व्हॉट? आधी त्याचा चढा स्वर बाहेर पडला कारण त्याला प्रचंड आश्चर्य वाटलेलं, पण नंतर तो आपली एक्साइटमेंट लपवत म्हणाला. ओह रिअली? लग्न ठरतंय? वाव, कॉंग्रॅच्युलेशन. ओ थँक्यू सर, पण आता खरंच आशा वाटते आहे. अर्जुनच्या चेहऱ्यावर हसरा मुखवटा होता, पण मनात मात्र विचारांची उलतापालत सुरू होती. अक्षया आणि समीर, हे सगळं कधी झालं? अक्षयाच्या चेहऱ्यावर कधीच असं काही दिसलं नाही, मग अचानक असं कसं झालं काहीच कळत नाहीये. मस्त, तुझ्या जोडीला योग्य मुलगी मिळते तर आता कामावर लक्ष केंद्रित करायला सोपं होईल, हो ना? अर्जुनने थोड्या मिश्किल स्वरात विचारलं. हो सर. असो सर, मी वेगळंच सांगायला आलेलो. म्हणत ऑफिसबद्दलचं कामाचं काहीतरी सांगू लागला, पण अर्जुनच्या मनात नुसतं काहूर उठलेलं. ती लग्न करते या विचाराने, आणि समीर काय बोलतोय त्याकडे सुद्धा त्याचं लक्ष नव्हतं. तो फक्त हो ला हो करत होता.
इकडे अक्षया स्वतःच्या जागेवर येऊन बसलेली. तिला कळतच नव्हतं तिच्याकडून अशी चूक कशी काय झाली. तिनं आता सगळं विचारपूर्वक पुन्हा करायला घेतलं. एक ना एक अटॅचमेंट पुन्हा पुन्हा तपासून पाहिली आणि सगळे स्पेसिफिकेशन्स ॲड करू लागली. घड्याळात जायची वेळ होत होती तरीही ती काम करत बसलेली. आता निघायचं म्हणताना समीर तिच्याच डेस्ककडे आला. अक्षया, आर यू ओके? हां, हो ठीक आहे मी. एवढं महत्त्वाचं नसेल तर उद्या आल्यावर कर ना. नाही ना समीर, सरांना आजच हवी होती ॲड. त्यात माहीत नाही माझ्याकडून कशी काय चूक झाली आज. मला फार गिल्टी वाटतंय. ती कामात घडलेली तशीच बोलली. इट्स ओके अक्षया, होतं असं कधी कधी. पण मग काय ग, डिनरचं काय, कॅन्सल करू का? त्याने घाबरत विचारलं. डिनर? एक मिनिट, मी समजले नाही. ती आता त्याच्याकडे वळून पाहत म्हणाली आणि आता तिच्या नजरेचा सामना करायचा या विचाराने त्याने सरळ आपले हात वर केले. हे बघ, म्हणजे हा सगळा माझा प्लॅन नाही आहे. तुझ्या बाबांनी सकाळी कॉल केला होता आणि ते मला म्हणालेत तू म्हणत असशील तर नको जाऊया, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी आपलं घरीच निघालो होतो, पण तुझे बाबा म्हणालेत म्हणून तुला विचारायला आलो. आणि तुझे बाबा तुझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे मला माहिती आहे, पण काहीच हरकत नाही, मी त्यांना कॉल करून काहीतरी सांगतो. तो कसा बसा हसत म्हणाला. ओ, फक्त बाबा म्हणाले म्हणून आला होतास का? तसं असेल तर राहू दे जायचं. तसं मलाही आवडणार नाही. फक्त बाबांच्या म्हणण्यावर जायचं असेल तर मग कॅन्सलच कर. व्हॉट? काय म्हणालीस तू? अक्षया, अगं मलाही आवडेल तुझ्यासोबत डिनरला जायला, पण मला वाटलं तू इंटरेस्टेड नसशील. सो हे अक्षया, चल ना डिनरला जाऊ आज प्लीज. समीर तिला अगदी काकुलतीला येऊन विचारत होता आणि नेमकं त्यावेळी त्या लाईनमध्ये अर्जुन पोहोचलेला. दोघांचं बोलणं नेमकंच कानावर पडलेलं त्याच्या आणि मग मात्र तो एक मिनिटही तिथं थांबला नाही आणि सरळ निघून बाहेर आला. ओके, पण आधीही बनवलेली ॲड मी सरांना दाखवून येते. ठीक आहे? ओके, ये तू. आलेच म्हणत तीही निघून गेली आणि त्याने विजय झाल्यासारखा हात खाली खेचला. अक्षया लगेचच डिनरला यायला कशी तयार झाली हेच त्याला कळत नव्हतं, पण ते जाणून घेणं त्याच्यासाठी फार महत्त्वाचं नव्हतं. ती येते यातच सगळं होतं त्याच्यासाठी. खूप खुश फील करत होता तो. इकडे अर्जुन झपाझप पावलं टाकत विषण्ण मनाने कार जवळ येऊन कारमध्ये बसला आणि अस्वस्थतेमध्ये त्याने स्टेअर व्हीलवर डोकं टेकवलं. त्याचे विचार आता काही थांबत नव्हते. डोकं स्टेअर व्हीलवर टेकवलेलं, मनात एकच प्रश्नाची घुसळण सुरू होती. समीर आणि अक्षया, ती तयार झाली लग्नाला इतक्या सहज. त्या दिवशी त्याच्याशी फोनवर बोलत होती ते खरं होतं का आज जे दिसतंय ते खरं? हो, हे तिचं आयुष्य आहे. तिला अधिकार आहे काहीही निर्णय घेण्याचा. सगळं कळत होतं त्याला, पण त्याच वेळी काहीतरी आत खोलवर तुटल्यासारखं वाटत होतं. तो स्वतःवरच क्षणभर चिडला. का फरक पडतोय मला? का विचार करतोय मी तिचा? म्हणत त्याने हाताची मूठ करत स्टेअरिंग व्हीलवर आपटली. अर्जुनने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न करत तो मूकपणे कारमधून बाहेर पाहू लागला होता. एवढ्यात त्याला समीर आणि अक्षया खाली पार्किंगमध्ये आलेले दिसले. दोघंही बोलत त्याच्या बाईक जवळ आले आणि त्यानंतर मात्र त्याने त्याची नजर कारमध्ये स्टेअरिंग व्हीलकडे वळवली. त्याने कार स्टार्ट केली आणि स्वतःला ठामपणे म्हणाला, हे सगळं मला बाजूला ठेवायचंय. आणि हाव, माझा आणि तिचा काही संबंध नाही. मला हा विचार थांबवायला हवा. मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायला हवं. शी इज नथिंग फॉर मी. कार आता पार्किंग एरिया सोडून रस्त्यावर धावत होती. त्याच्या मनाचा कडवटपणा कमी करण्यासाठी त्याने रेडिओ चालू केला, पण मनातले विचार शांत होणं अजूनच कठीण होतं. अगदीच महाकठीण. कारण आता तर ते समोर लागलेल्या सिग्नलला थांबलेले दिसत होते. ती त्याच्या बाईकवर होती आणि ते पाहून त्याचं हृदय विदीर्ण होत होता. आजचा भाग इथं संपलेला आहे. खरं तर अक्षया त्याला बाबांच्या सांगण्यावरून एक संधी देऊ पाहते. खरं तर
तिनं एक संधी पण द्यायला हवी त्याला. त्याशिवाय का कळेल की समीरचं खरं रूप काय आहे. बघूया समीरचं हे खरं रूप अक्षयासमोर कधी येत आहे आणि मग त्यावेळेस अक्षयाचा निर्णय ती काय देईल. बघूया काय होतंय पुढील काही भागामध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.